सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं धडाकेबाज कामगिरी करत 1,90,00,000 रुपये किमतीचं 950 ग्रॅम मेफेड्रॉन अर्थात एमडी ड्रग जप्त केलं। दिनांक 12 मे 2026 रोजी सकाळी 6च्या सुमारास शहर गुन्हे शाखेचं पथक सोलापूर शहराच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबर मिळाली की मुस्लिम कब्रस्तान VIP रोडकडून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एक संशयित कार उभी असून त्यामध्ये अंमली पदार्थ असण्याची दाट शक्यता आहे। त्यानुसार पथकानं त्या ठिकाणी जाऊन गोपनीयरित्या पाहणी केली तेव्हा एक पांढऱ्या रंगाची कार MH13 ES 1411 ही संशयितरित्या उभी असल्याचं दिसलं। शहर गुन्हे शाखेच्या पथकानं कारला गराडा घालून सीटवर बसलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्याची सखोल चौकशी केली असता त्याचं नाव रिजवान शब्बीर खान, वय 26, राहणार अंबिकानगर भाग 3, उमर खलिफा मस्जिद जवळ, नई जिंदगी सोलापूर असं असल्याचं आढळून आलं। त्यानंतर त्या इसमाची झडती घेण्यात आली। कारमध्ये ड्रायव्हिंग सीटच्या डाव्या बाजूला असलेल्या ड्रॉवरमध्ये एक राखाडी रंगाची प्लॅस्टिक पिशवी मिळून आली। या पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचा स्फटिक पदार्थ दिसून आला। याबाबत विचारलं असता त्या इसमानं हा पदार्थ MD अर्थात मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ असल्याचं त्यानं सांगितलं। त्यानंतर त्या पदार्थाची रासायनिक तपासणी केली असता MD ड्रग असल्याचं निष्पन्न झालं। ही प्लॅस्टिक पिशवी साहिल पिरजादे, राहणार सोलापूर आणि एका अनोळखी इसमानं अफजल मुर्शद, राहणार मुस्लिम कब्रस्तानजवळ सोलापूर याच्याकडे दिली होती। अफजल मुर्शद यानं ही पिशवी कारच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्याचं त्या इसमानं सांगितलं। त्यानुसार रिजवान शब्बीर खान आणि अफजल मुर्शद यांच्यावर सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पिरजादे या दोघांनाही अटक करण्यात आली। आरोपींना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। आरोपी रिजवान शब्बीर खान याच्या ताब्यातून 1,90,00,000 रुपये किमतीचा MD मेफेड्रॉन अंमली पदार्थ आणि 10 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 2 कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त तथा प्रभारी पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, भारत पाटील, सिद्धाराम देशमुख, अनिल जाधव, महेश शिंदे, संजय साळुंखे यांनी बजावली।